Hello students, I am Professor Jadhav PL from Department of Civil Engineering, Sau Sundarbai Manik Adsul Polytechnic, SAS Ahmednagar. Today we will discuss about the earthwork and related terms. Let us start with the excavation for foundation. Excavation, foundationचं excavation. पहा, फाउंडेशन कोणत्याही बिल्डिंगचं ज्यावेळेस आपण फाउंडेशन ॲक्सॅवेट करत असतो पहा, त्यापूर्वी आपण सॉईल एक्सप्लोरेशन करत असतो पहा. सॉईलची बेरिंग कॅपॅसिटी किंवा सॉईलच्या ज्या इंडेक्स प्रॉपर्टीज आहेत, इंजिनिअरिंग प्रॉपर्टीज आहेत, ते चेक करण्यासाठी आपण सॉईलचं एक्सप्लोरेशन करत असतो. म्हणजे त्याची सॅम्पलिंग आपण करतो. सॉईल हे त्या पर्टिक्युलर एरियामधून आपण काय करत असतो, त्याचा सॅम्पल घेत असतो आणि ते लॅबोरेटरीमध्ये नेऊन त्याच्यावरती आपण टेस्ट कंडक्ट करून आपण त्याच्या इंजिनिअरिंग प्रॉपर्टीज आणि इंडेक्स प्रॉपर्टीज आपण कॅल्क्युलेट करत असतो. त्या इंडेक्स प्रॉपर्टीवरून आपल्याला हे कळतं की ती सॉईल किती केपेबल आहे लोड कॅरी करण्यासाठी, आणि त्यावरून आपण फाउंडेशन डिझाईन करत असतो पहा. आणि ते केल्यानंतर आपण ॲक्सॅवेशनची जी काही ॲक्टिव्हिटी आहे ती आपण कॅरी आऊट करत असतो. सगळ्या डिझाईन झाल्यानंतर, फाउंडेशनचं डिझाईन झाल्यानंतर आपण फाउंडेशनचं ॲक्सॅवेशन करतो पहा. ठीक आहे. तर फाउंडेशनचे बेसिकली दोन टाईप पडतात. पहिला टाईप आहे शालो फाउंडेशन. फर्स्ट टाईप इज अ शालो फाउंडेशन अँड सेकंड टाईप इज अ डीप फाउंडेशन. The excavation can be done manually or with the help of machineries. ॲक्सॅवेशन एक तर आपण लेबरच्या सहाय्याने करतो किंवा मशिनरीचा वापर करून आपण ॲक्सॅवेशन करतो. ॲक्सॅवेशन म्हणजे खोदकाम करण्यासाठी लेबर्स खोदकाम करतात किंवा मशिनरीच्या सहाय्याने आपण ते खोदकाम करतो, ते ॲक्सॅवेशन करतो. The suitability of the same depends upon the various factor. The suitability of the excavation depends upon the various factors such as cost, availability of machineries and quantum of excavation, etc. Okay. तर नेक्स्ट टॉपिक आहे टिम्बरिंग अँड स्ट्रटिंग. सो टिम्बरिंग or strutting is a method of giving a temporary support to the side of a deep trench or when the subsoil is very loose or very soft is known as timbering and strutting, किंवा त्यालाच आपण shoring सुद्धा म्हणतो. It consists of a timber planks and strut to give a temporary supports to the side of trenches. When the depth of trench is large or when the subsoil is loose, the sides of a trench may cave in. The problem can be solved by adopting the suitable method of timbering. The timbering of a trenches, sometimes also known as a shoring, consists of providing a timber planks or boards and strut to give temporary support to the side of a trenches. Okay. तर टिम्बरिंग किंवा स्ट्रटिंग ही जी प्रोसेस आहे, ही जी मेथड आहे, हे ॲक्सॅवेशन जे ट्रेंचेस असतात, ट्रेंचेस किंवा पीठ, ज्याला आपण ॲक्सॅवेशन पीठ म्हणतो, म्हणजे जे खड्डे असतात, फुटिंग किंवा कॉलमचे जे खड्डे असतात, ते खड्डे जर त्याची सबसॉईल जर लूज असेल किंवा जर आपण खड्डे खूप डीप घेतले, खूप खोलावरती जर ते खड्डे घेतले आपण, तर त्याचा जो साईडचा जो सबसॉईल असतो तो लूज असल्या कारणामुळे तो ढासळू शकतो. आणि ते ढासळू नये यासाठी आपण टिम्बरिंग किंवा स्ट्रटिंग प्रोव्हाइड करतो, एक टेम्पररी सपोर्ट प्रोव्हाइड करतो, जेणेकरून आपण सेफली त्या ठिकाणी काम करू शकतो. त्या ठिकाणी आपण फुटिंगचं काम करू शकतो, कास्टिंग करू शकतो. ठीक आहे. रेनफोर्समेंट आपण प्रोव्हाइड करू शकतो. तर ह्या कामांसाठी एक टेम्पररी सपोर्ट आपण प्रोव्हाइड करतो. त्या टेम्पररी सपोर्ट प्रोव्हाइड करण्याची जी मेथड आहे, त्या मेथडला म्हणायचं टिम्बरिंग किंवा स्ट्रटिंग, किंवा त्यालाच दुसरं नाव आहे शोरिंग. ठीक आहे. ज्याच्यामध्ये आपण टिम्बर प्लांक्स प्रोव्हाइड करतो, स्ट्रट प्रोव्हाइड करतो, जेणेकरून आपण त्या ट्रेंचची जी साईड्स असतात, ज्या बाजू असतात, खड्ड्याच्या ज्या बाजू असतात, त्याला आपण सपोर्ट प्रोव्हाइड करू शकतो, जेणेकरून ते मटेरियल ढासळणार नाही, पडणार नाही. ठीक आहे. हे कधी होतं, तर हे होतं ज्यावेळेस आपण जर खड्डा जर खूप खोलावरती जर घेतला, जर ॲक्सॅवेशन ट्रेंच खूप मोठा असेल किंवा त्याची डेप्थ जर खूप जास्त असेल आणि जर सबसॉईल जर लूज असेल, तर काय होऊ शकतं, साईड्सचे जे सबसॉईल असतं ते ढासळू शकतो. आणि हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण ही मेथड अडॉप्ट करत असतो, ज्याला आपण टिम्बरिंग म्हणतो. सो टिम्बरिंग ऑफ ट्रेंचेस, समटाइम्स ऑल्सो नोन ॲज शोरिंग, कन्सिस्ट ऑफ प्रोव्हाइडिंग टिम्बर प्लांक्स ऑर बोर्ड्स ऑर स्ट्रट टू गिव्ह अ टेम्पररी सपोर्ट्स टू द साईड्स ऑफ अ ट्रेंचेस. याच्यासाठी आपण काय प्रोव्हाइड करतो, आपण टिम्बर प्लांक्स प्रोव्हाइड करतो, म्हणजे लाकडाच्या ज्या फळ्या असतात त्या आपण प्रोव्हाइड करतो, त्याची बोर्ड्स प्रोव्हाइड करतो, स्ट्रट आपण प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. जेणेकरून ते जे ॲक्सॅवेशन पीठ असेल, ट्रेंच असेल, आपण त्याला सपोर्ट प्रोव्हाइड करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे, पहा
नेक्स्ट पाहायचं आहे आपल्याला टॉपिक मेथड्स ऑफ टिम्बरिंग. आता हे जे काही टिम्बरिंग आपण प्रोव्हाइड करतो, टेम्पररी सपोर्ट प्रोव्हाइड करतो, त्याच्या एकूण 5 मेथड आहेत पहा. पहिली मेथड आहे स्टे ब्रेसिंग, सेकंड बॉक्स शीटिंग, थर्ड व्हर्टिकल शीटिंग, नंबर 4 रनर सिस्टम अँड नंबर 5 शीट पायलिंग. तर ह्या मेथड्स ज्या आहेत टिम्बरिंग किंवा स्ट्रटिंगच्या, त्या 1 बाय 1 आपल्याला पाहायच्या आहेत. ठीक आहे. पहिली मेथड आहे स्टे ब्रेसिंग. दिस मेथड is used for the supporting the sides of a trenches or a bench of excavated in fairly firm soil when the depth of excavation does not exceed about 2 meter. ज्यावेळेस सबसॉइल हे फेअरली फर्म सॉइल असतं आणि एक्सावेशनची डेप्थ ही 2 मीटरपेक्षा जास्त नसेल, अशा केसेसमध्ये आपण स्टे ब्रेसिंग प्रोव्हाइड करतो. तर खाली एक फोटो प्रोव्हाइड केलेला आहे, इमेज प्रोव्हाइड केलेली, डायग्राम प्रोव्हाइड केलेली आहे, ज्याच्यामध्ये स्टे ब्रेसिंगची अरेंजमेंट कशी असते हे दाखवलेलं आहे पहा. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता पोलिंग बोर्ड्स, व्हर्टिकल पोलिंग बोर्ड्स प्रोव्हाइड केलेले आहेत आणि त्याला सपोर्ट प्रोव्हाइड करण्यासाठी टिंबर स्टड प्रोव्हाइड केलेले आहेत. अशा प्रकारे 1 किंवा 2 टिंबर स्टड प्रोव्हाइड करून आपण स्टे ब्रेसिंग करू शकतो. तर ही एक टेम्पररी सपोर्ट प्रोव्हाइड करण्याची एक मेथड आहे पहा एक्सावेशन ट्रेंचेसला. नेक्स्ट आपल्याला पाहायचे बॉक्स शीटिंग. सो बॉक्स शीटिंग इज द मेथड अडॉप्टेड इन अ लूज सॉइल. ही मेथड लूज सॉइलसाठी आपण अडॉप्ट करतो ज्यावेळेस एक्सावेशनची डेप्थ ही 4 मीटरपेक्षा जास्त नसेल त्यावेळेस. ज्यावेळेस एक्सावेशनची डेप्थ 4 मीटरपेक्षा कमी असेल त्या केसेसमध्ये आपण काय करतो, बॉक्स शीटिंग प्रोव्हाइड करतो, ज्याच्यामध्ये आपण बॉक्स लाईक स्ट्रक्चर त्या ठिकाणी फॉर्म करतो जेणेकरून ते सबसॉइलला सपोर्ट प्रोव्हाइड करेल. इट कन्सिस्ट ऑफ व्हर्टिकल शीट शीट्स. याच्यामध्ये उभ्या फाळ्या प्रोव्हाइड केलेल्या असतात, ठीक आहे, जवळजवळ, जेणेकरून एक बॉक्स लाईक स्ट्रक्चर तयार होतो, त्यालाच आपण बॉक्स शीटिंग म्हणतो. तर ह्या डायग्राममध्ये तुम्ही पाहू शकता व्हर्टिकल शीटिंग प्रोव्हाइड केलेलं आहे, जे उभ्या फाळ्या एकदम जवळजवळ लोकेट केलेल्या आहेत आणि त्याला व्हेल्स प्रोव्हाइड केलेले आहेत पहा. त्या व्हर्टिकल शीटिंगला व्हेल्स प्रोव्हाइड केलेले आहेत आणि त्या व्हेल्सला सपोर्ट प्रोव्हाइड करण्यासाठी स्ट्रट्स प्रोव्हाइड केलेले आहेत पहा. तर व्हर्टिकल शीटिंग, व्हेल्स आणि स्ट्रट याच्यापासून जो एक बॉक्स तयार होतो त्या बॉक्सलाच म्हणायचं बॉक्स शीटिंग. एक टेम्पररी सपोर्ट प्रोव्हाइड करतो आपण. तर व्हर्टिकल शीटिंगची एक मेथड आहे आणि हॉरिझॉन्टल शीटिंगची एक मेथड आहे पहा. 2 प्रकारे आपल्याला बॉक्स शीटिंग प्रोव्हाइड करता येतं. एक तर जे काही व्हर्टिकल शीट प्रोव्हाइड केल्यानंतर उभ्या व्हर्टिकल बोर्ड्स प्रोव्हाइड करायचे, ज्याला आपण व्हर्टिकल शीटिंग म्हणतो, त्याच्यावरती व्हेल्स येणार, त्याच्यावरती स्टडचं सपोर्ट आपण देणार. अशा प्रकारे आपण व्हर्टिकल शीटिंग प्रोव्हाइड करतो. आणि खाली दुसरी एक इमेज दाखवलेली आहे ज्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल शीटिंगने आपण ते हे करतो प्रोव्हाइड केलेले सपोर्ट. ज्याच्यामध्ये आपण हॉरिझॉन्टल शीटिंग म्हणजे आडव्या हॉरिझॉन्टल बोर्ड्स आपण प्रोव्हाइड केलेले आहेत, त्याला सपोर्ट प्रोव्हाइड करण्यासाठी त्याला परपेंडिक्युलर असं त्याच्यावरती व्हेल्स प्रोव्हाइड केलेले आहेत आणि त्याला परपेंडिक्युलरली आपण काय केलेले आहेत, स्टड्स प्रोव्हाइड केलेले आहेत, जेणेकरून एक बॉक्स लाईक स्ट्रक्चर तयार होतं. म्हणून ह्या सिस्टमला बॉक्स शीटिंग मेथड म्हणायचं. नेक्स्ट मेथड आहे पहा व्हर्टिकल शीटिंग. सो इन विच दिस सिस्टम इज अडॉप्टेड फॉर अ डीप ट्रेंचेस. ज्यावेळेस ट्रेनची डेप्थ ही 10 मीटर पर्यंत जर असेल आणि जर ग्राउंड जर सॉफ्ट असेल तर त्यावेळेस आपण ही मेथड अडॉप्ट करतो, व्हर्टिकल शीटिंग आपण ज्याला म्हणतो. द मेथड इज सिमिलर टू द बॉक्स शीटिंग एक्सेप्ट द एक्सावेशन इज कॅरिड आउट in the stages and at the end of each stage an offset is provided so that the width of a trench goes on decreasing as the depth is increasing. ही मेथड एक सिमिलर मेथड आहे, बॉक्स शीटिंग मेथड सारखीच मेथड आहे, परंतु हे स्टेजेसमध्ये आपण त्याचं कन्स्ट्रक्शन करत असतो पहा. स्टेजेसमध्ये आपण त्या व्हर्टिकल शीटिंगचं कन्स्ट्रक्शन करत असतो पहा. जसजसं आपण खाली जाऊ तसतसे ऑफसेट प्रोव्हाइड केलेले आहेत आणि ह्या ऑफसेट्समुळे काय होतं, त्या एक्सावेशनची जी विड्थ आहे ती कमी कमी होत चाललेली पहा. जसजसं एक्सावेशनची डेप्थ वाढत जाते तसतसं एक्सावेशनची जी विड्थ आहे किंवा व्हर्टिकल शीटिंगची जी विड्थ आहे ती कमी कमी होत चाललेली पहा. याच्यामध्ये आपण पाहू शकतो, याच्यामध्ये व्हर्टिकल शीटिंग प्रोव्हाइड केलेलं आहे, व्हेल्स प्रोव्हाइड केलेले आहेत, स्टड्स प्रोव्हाइड केलेले आहेत, प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड केलेला आहे आणि शीट्स प्रोव्हाइड केलेलं आहे. ही जी असेंब्ली आहे याला आपण व्हर्टिकल शीटिंग म्हणतो. ठीक आहे. ही जनरली आपण 10 मीटरपेक्षा जर जास्त डेप्थ असेल किंवा 10 मीटरपर्यंत जर डेप्थ असेल आणि सॉफ्ट ग्राउंड असेल आणि स्टेजेसमध्ये जर आपल्याला वर्क करायचं असेल तर त्या सिच्युएशनमध्ये आपण व्हर्टिकल शीटिंग प्रोव्हाइड करतो पहा.
शीटिंग प्रोव्हाइड करतो म्हणजे काय करतो आपण, एक टेम्पररी सपोर्ट प्रोव्हाइड करतो. साईडचं जे सबसॉईल असतं ते लूज झाल्यामुळं ते ढासळू शकतो. 10 मीटर डेप्थ म्हणजे जवळजवळ 30 फूट उंची किंवा 30 फूट खोली असलेला खड्डा. 30 फूट खोली असलेला खड्डा जर आपण जमिनीमध्ये घेतोय तर साईड्स ज्या असतात त्या डिस्टर्ब होत असतात आणि डिस्टर्ब झाल्यामुळं ते लूज झाल्यामुळं ते ढासळू शकतो. ते ढासळू नये यासाठी आपण ते सपोर्ट प्रोव्हाइड करतो पा. ठीक आहे. नेक्स्ट, रनर सिस्टम. इन दिस सिस्टम is used in extremely loose and soft ground which needs immediate support as the excavation progresses. The system is similar to vertical sheeting of a box system except that in the place of vertical sheeting, runners made up of long thick wooden sheets or the planks with the iron show at the ends are provided. Runner system generally खूपच लूज सॉईल असेल, एक्स्ट्रीमली लूज सॉईल असेल आणि खूपच सॉफ्ट ग्राउंड असेल तर त्या केसमध्ये आपण रनर सिस्टम प्रोव्हाइड करतो. ही मेथड व्हर्टिकल शीटिंग सारखीच आहे, परंतु याच्यामध्ये व्हर्टिकल शीटच्या ऐवजी वुडन लॉंग शीट्स आपण याच्यामध्ये प्रोव्हाइड करतो. रनर्स आपण प्रोव्हाइड करतो, प्लॅंक्स आपण प्रोव्हाइड करतो, ज्याच्या एंडला आयर्न शोज प्रोव्हाइड केलेले असतात. म्हणजे जसं कन्स्ट्रक्शन वर्क जसं चालू असतं तसं आपण हे रनर सिस्टम आपण प्रोव्हाइड करत असतो, तसतशी हे आपण खोलावरती आपण नेत असतो. ह्याला म्हणायचं रनर सिस्टम. नेक्स्ट पहा आपल्याला शीट पायलिंग. सो दिस मेथड इज अडॉप्टेड व्हेन द सॉईल टू बी एक्सकॅव्हेटेड इज सॉफ्ट ऑर लूज. ज्यावेळेस सॉईल हे खूप सॉफ्ट असतं किंवा लूज असतं त्यावेळेस आपण शीट पायलिंग सिस्टम अडॉप्ट करतो. नंबर 2, ज्यावेळेस डेप्थ ऑफ एक्सकॅव्हेशन ही खूप जास्त असते त्यावेळेस आपण काय करतो, ही मेथड अडॉप्ट करतो. आणि ज्यावेळेस विड्थ ऑफ ट्रेंचेस हे देखील खूप जास्त असतं त्यावेळेस आपण ही सिस्टम प्रोव्हाइड करतो. आणि ज्यावेळेस सबसॉईल म्हणजे ज्यावेळेस जमिनीच्या खाली पाणी असतं, एक्सकॅव्हेशन करत असताना आपल्याला पाणी लागतं त्यावेळेस आपण शीट पाईल सिस्टम आपण अडॉप्ट करत असतो. पहा, ह्या 4 केसेस आहेत. दिस सिस्टम इज अडॉप्टेड व्हेन द सबसॉईल excavated is soft or loose. Number 2, depth of excavation is large. Number 3, width of trench is also large and there is subsoil under the ground, subsoil water under the ground. Okay, so sheet piles are designed to resist the lateral earth pressure. शीट पाईल्स आपण का प्रोव्हाइड करतो, लॅटरल अर्थ प्रेशर रेजिस्ट करण्यासाठी आपण शीट पाईल्स प्रोव्हाइड करतो. ज्या ठिकाणी ग्राउंड वॉटर टेबल जर खूप जास्त असेल तर त्या केसेसमध्ये आपण काय करतो, शीट पाईल्स प्रोव्हाइड करतो, जेणेकरून जमिनीतलं जे काही पाणी आहे ते आपण काढून घेऊन त्या ठिकाणी आपण फाउंडेशन वर्क कॅरी करू शकतो. ह्यासाठी आपण शीट पाईल्स प्रोव्हाइड करतो. नेक्स्ट आपल्याला पाहायचे प्रिकॉशन्स टू बी टेकन व्हाईल एक्सकॅव्हेशन इन फाउंडेशन ट्रेंचेस. फाउंडेशनचं एक्सकॅव्हेशन करत असताना आपण कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, प्रिकॉशन्स घेतलं पाहिजे. तर नंबर 1, excavating shall not be carried out below the foundation level of adjacent buildings. Excavation हे ज्या प्लॉटचं आपल्याला एक्सकॅव्हेशन करायचं आहे त्याच्या ॲडजस्टंट साईडला जर बिल्डिंग्स असतील, त्याच्या ॲडजस्टंट साईडला म्हणजे त्याच्या बाजूला जर ऑलरेडी कन्स्ट्रक्ट केलेल्या बिल्डिंग्स असतील तर ज्या प्लॉटचं आपल्याला एक्सकॅव्हेशन करायचं आहे त्या प्लॉटचं एक्सकॅव्हेशन करत असताना ॲडजस्टंट साईडला म्हणजे बाजूला असणाऱ्या बिल्डिंगच्या फाउंडेशनच्या खाली आपल्याला एक्सकॅव्हेशन करायचं नाही. ही एक महत्त्वाची काळजी आपण घेतली पाहिजे ज्यावेळेस आपण एक्सकॅव्हेशन करायचं असतं. ज्यावेळेस आजूबाजूला त्या प्लॉटला चिटकूनच आणखी बिल्डिंग्स असतील त्याचं प्लॉटचं एक्सकॅव्हेशन करत असताना साईडला असलेल्या म्हणजे शेजारी असलेल्या बिल्डिंगच्या फाउंडेशनच्या खाली आपल्याला ते फाउंडेशन न्यायचं नसतं. तर ही एक महत्त्वाची प्रिकॉशन्स आपण घेतली पाहिजे, कारण की साईडला असलेले जे काही बिल्डिंग्स असतात, ॲडजस्टंट बिल्डिंग्स असतात त्याच्या फाउंडेशनला डेंजर क्रिएट होऊ शकतं, त्या ठिकाणी धोका क्रिएट होऊ शकतो. तर ते अवॉइड करण्यासाठी आपण हे टाळलं पाहिजे. नेक्स्ट, ॲडॅक्वेट प्रिकॉशन शाल बी टेकन टू सी दॅट द एक्सकॅव्हेशन ऑपरेशन डू नॉट अफेक्ट द ॲडजस्टंट बिल्डिंग्स. पहा, ॲडजस्टंट म्हणजे शेजारी असलेल्या बिल्डिंग्सच्या फाउंडेशनला काही धोका क्रिएट नाही झाला पाहिजे, त्याच्यावरती काही अफेक्ट नाही झाला पाहिजे याची पुरेपूर काळजी आपण घेतली पाहिजे. नंबर 3, ट्रेंचेस अँड द फाउंडेशन पिट्स शाल बी सिक्युअरली फेन्स अँड पोस्टेड विथ द प्रॉपर प्रिकॉशनरी साईज. ज्यावेळेस आपण
ॲक्सॅवेशन करत असतो, ज्यावेळेस आपण खोदकाम करत असतो, खड्डे घेत असतो, त्यावेळेस आपण प्रिकॉशनरी सायन्सचं आपण पालन केलं पाहिजे. नंबर 4, अरेंजमेंट शॅल बी मेड फॉर द प्रोटेक्शन डायव्हर्जन ऑफ सर्व्हिसेस इन्स्टॉलेशन्स लाईक द वॉटर सप्लाय लाईन्स, सीवर लाईन्स, पॉवर केबल्स एक्सेट्रा. ॲक्सॅवेशन करत असताना पहा, ॲक्सॅवेशन फक्त असं नाही की बिल्डिंगच्या फाउंडेशनसाठी आपण ॲक्सॅवेशन करतो. काही केसेसमध्ये आपल्याला वॉटर सप्लाय लाईनसाठी ॲक्सॅवेशन करावं लागतं. कधी कधी आपल्याला सीवर लाईन्स, गटर लाईनसाठी आपल्याला ॲक्सॅवेशन करावं लागतं, किंवा ज्या पॉवरच्या ज्या केबल्स असतात त्याच्यासाठी आपल्याला ॲक्सॅवेशन करावं लागतं. तर त्यावेळेस त्याच्या प्रोटेक्शनसाठी इतरांना, म्हणजे जे कोणी त्या इतरांना त्याच्यापासून धोका क्रिएट होऊ नये यासाठी आपण प्रोटेक्शन प्रोव्हाइड केले पाहिजे. आपण प्रिकॉशनरी सायन्सचा वापर केला पाहिजे. अरेंजमेंट्स आपण प्रॉपर केले पाहिजेत. ठीक आहे, तर ही देखील आपण काळजी घेतली पाहिजे. नेक्स्ट वन इज अ परमिशन हॅज बीन ऑब्टेन फ्रॉम द कन्सर्न अथॉरिटी फॉर फेलिंग ऑफ ट्रीज. पहा, ज्यावेळेस आपल्याला ॲक्सॅवेशन करायचं असतं, ॲक्सॅवेशन करत असताना त्या ठिकाणी जर मोठमोठाले ट्रीज असतील, तर ते ट्रीज जर आपल्याला कट करायचे जर असतील, तर कोणी रिस्पॉन्सिबल अथॉरिटी असेल, रिस्पॉन्सिबल अथॉरिटी म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंट, समजा एखादा फॉरेस्ट किंवा ग्रीनरी असणारा एखादा एरिया असेल, त्या ठिकाणी आपल्याला झाडांची तोड करायची, ठीक आहे, झाडं तोडायची आहेत आणि ते तोडल्यानंतर आपल्याला ॲक्सॅवेशन करायचं जर असेल. पहा, बऱ्याचशा वेळेस काय होतं, रोडचं काम चालू असताना रोडच्या साईडला ही झाडं असतात आणि त्याच ठिकाणी आपल्याला गटर लाईन न्यायची असते. पहा, तर गटर लाईनसाठी आपल्याला ॲक्सॅवेशन करावं लागतं. सीवर लाईनसाठी काय करावं लागतं, आपल्याला ॲक्सॅवेशन करावं लागतं. आणि ते ॲक्सॅवेशन करत असताना साईडची जी काही झाडं असतात, ट्रीज असतात, ते आपल्याला कट करावं लागतात. तर ते कट करण्यापूर्वी आपण जी कोणी रिस्पॉन्सिबल अथॉरिटी असेल, जसं की फॉरेस्ट डिपार्टमेंट, तर फॉरेस्ट डिपार्टमेंटची आपण परमिशन घेतली पाहिजे. तर हे देखील प्रिकॉशन्स आपण घेतल्या पाहिजेत, कारण की पुढे जाऊन प्रॉब्लेम आपल्याला फेस नसतील करायची, तर आपण ह्या प्रिकॉशन्स आपण घेतल्या पाहिजेत. नेक्स्ट पाहायचे, पहा आपल्याला टूल्स अँड प्लांट्स यूज फॉर ॲक्सॅवेशन अँड फाउंडेशन. आता ॲक्सॅवेशन करत असताना कोणकोणते टूल्स किंवा प्लांट्स आपण यूज करतो ते आपल्याला पाहायचं आहे. देर आर डिफरंट टाईप्स ऑफ सॉइल ॲक्सॅवेशन टूल्स अँड द मशीन यूज इन कन्स्ट्रक्शन. वेगवेगळ्या टाईपचे मटेरियल किंवा वेगवेगळ्या टाईपचे मशिनरीज किंवा टूल्सचा आपण वापर करतो ॲक्सॅवेशन करण्यासाठी. इट कॅन डन बाय कन्व्हेन्शनल हँड टूल्स ऑर द लेटेस्ट मशिनरीज बेस्ड ऑन द एरिया ऑफ द लँड ऑर द डेप्थ ऑफ ॲक्सॅवेशन. पहा, ॲक्सॅवेशन करण्याच्या 2 मेथड्स आहेत. पहिली मेथड आहे कन्व्हेन्शनल मेथड, जे की आपण हँड टूल्सचा वापर करून करतो, म्हणजे टिकाऊ, घमेला, फावडं, हे कन्व्हेन्शनल टूल्स आहेत. पहा, म्हणजे बाय युझिंग लेबर्सचा वापर करून, म्हणजे लेबर्स हँड टूल्सचा वापर करतात, ज्याच्यामध्ये टिकाऊ येतं, फावडा येतो, स्पेड येतो, घमेलाज येतं, चिसेल येतं, हॅमर येतं. ठीक आहे, हे कन्व्हेन्शनल टूल्स झाले. पहा, आणि दुसरी मेथड आहे पहा मशिनरीजच्या साह्याने. जर एरिया जर खूपच मोठा असेल किंवा ॲक्सॅवेशन खूपच लार्ज असेल, डेप्थ ऑफ ॲक्सॅवेशन खूपच त्याची जास्त डेप्थ असेल, तर त्यावेळेस आपण मशिनरीजचा वापर करतो. तर ते कोणकोणते टूल्स अँड प्लांट्स आपल्याला यूज करायचे आहेत ॲक्सॅवेशनसाठी, आपल्याला ते पाहायचं आहे. याच्यामध्ये पाहू शकतो आपण काही टूल्स अँड इक्विपमेंट्स दिलेले आहेत. याच्यामध्ये स्पेड, फावरा, ज्यालाच आपण कस्सी म्हणतो, नॉर्थ इंडियामध्ये कस्सी असं म्हटलं जातं. फावरा म्हणजे आपलं जे फावडं असतं, मराठीमधून फावडं म्हणतो आपण. खोरं, मराठीमधून खोरं म्हणतो आपण. पिकेक्स म्हणजे टिकाऊ. क्रोबार, ठीक आहे, रॅमर, व्हेज, बोनिंग रॉड, स्लेज हॅमर, बास्केट, आयर्न पॅन, लाईन अँड पिन्स. तर हे वेगवेगळे टूल्स आपण यूज करतो ॲक्सॅवेशनसाठी. तर हे काही फिगर्स ह्या ठिकाणी दाखवलेले आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांनी स्पीड म्हणजे काय किंवा कसं असतं ते पाहिलं नसेल, तर ह्या पिक्चरमध्ये आपण पाहू शकतो. हा स्पीड आहे. नंबर 2 फावरा, ज्याला आपण खोरं म्हणतो मराठीमधून, किंवा कस्सी असं पण म्हटलं जातं. पिकेक्स म्हणजे ज्याला आपण टिकाऊ म्हणतो, ठीक आहे. क्रोबार ॲक्सॅवेशनसाठी यूज केलं जातं. किंवा रॅमर, वेजेस, बोनिंग रोड, स्लेज हॅमर, बास्केट, आयर्न पॅन, ज्याला आपण घमेलासुद्धा म्हणतो, लाईन्स अँड पिन्स, हे टूल्स आपण जनरली यूज करतो पहा ॲक्सॅवेशनसाठी. नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे पहा मटेरियल फॉर द प्लिंथ फिलिंग. ठीक आहे, तर प्लिंथ फिलिंग मटेरियल म्हणजे प्लिंथ म्हणजेच काय, इट इज द पोर्शन बिटवीन द फ्लोअर लेवल अँड ग्राउंड. इट इज द पोर्शन बिटवीन द फ्लोअर लेवल अँड ग्राउंड लेवल इज कॉल्ड एज अ प्लिंथ. ठीक आहे, तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ग्राउंड लेवल आणि फ्लोअर लेवल यांच्यामधला जो पोर्शन आहे त्याला आपण प्लिंथ म्हणतो. ठीक आहे, आता ही जी डायग्राम दाखवलेली आहे ही लोड बेरिंग स्ट्रक्चरची डायग्राम आहे. 5 ते फुटिंग प्रोव्हाइड केलेलं आहे याच्यामध्ये.
तर फ्रेम स्ट्रक्चरची पण याच्यासारखीच असेल प्लिंथ फिलिंग. तर याच्यामध्ये काय केलेलं आहे पहा, याच्यामध्ये आपण पाहू शकतो बुल्डर्सची फिलिंग केलेली पहा, मोठमोठ्यांची दगड असतात म्हणजे स्टोन पिचिंग केलेली पहा, ज्याला आपण सोलिंगसुद्धा म्हणतो. त्याच्यानंतर मुरुम टाकलेला आहे, त्याच्यावरती पीसीसी टाकलेला आहे आणि त्याच्यावरती आपण टाईल्स बसवतो. अशा प्रकारे हे प्लिंथ आपण फील करतो पहा. ग्राउंड लेवल आणि फ्लोअर लेवल यांच्यामधला जो पोर्शन असतो त्याला आपण प्लिंथ म्हणतो, आणि ते त्याच्यामध्ये भराव टाकण्यासाठी जे मटेरियल यूज केलं जातं त्याला आपण प्लिंथ फिलिंग मटेरियल म्हणतो. ठीक आहे, ते एक टिपिकल डायग्रॅम दाखवलेली ज्याच्यामध्ये आपण प्लिंथ फिलिंग मटेरियल दाखवलेलं आहे. सगळ्यात खाली बुल्डर्स, ज्याला आपण स्टोन्स म्हणतो, दगड म्हणतो, किंवा ज्याला आपण सोलिंगसुद्धा म्हणतो, तर हे सोलिंग टाकलेलं आहे. त्याच्यानंतर सॉफ्ट मुरुम मारतो आपण. सॉफ्ट मुरुम टाकल्यानंतर त्या कंप्रेशन करतो. धुम्मस मशीन चालवल्यानंतर पाणी मारून कंप्रेशन करतो आपण, थोडंसं खाली सेटल होतं, वॉइड्स वगैरे रिमूव्ह होतात. त्याच्यानंतर आपण पीसीसी करतो. पीसीसी केल्यानंतर आपण त्याच्यावरती टाईल्स बसवतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे ही प्लिंथ फिलिंग मटेरियल किंवा त्या ठिकाणी यूज केलं जातं. ठीक आहे, तर त्यासाठी बाकीचा टॉपिक आपण पुढच्या लेक्चरला पाहू. थँक्यू.